नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत आहे. आगामी येणाऱ्या 2022 महाराष्ट्र सरळ सेवा भरती व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे गणिताचे रिपीटेड प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. चला तर सेशनला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 7. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? मनुष्यत्व. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. आमची तारा आता कॉलेजात जाते, तर अधोरेखितचं काय होईल? विशेष नाम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी भाववाचक नामाचा गट ओळखा, तर भाववाचक नामाचा गट काय होईल? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा, तर भाववाचक नाम नसलेला शब्द काय होईल? संत. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. सामान्य नाम असलेला शब्द ओळखा, तर सामान्य नाम असलेला शब्द काय होईल? वही. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा, तर भाववाचक नाम शब्द काय होईल? गरिबी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता? तर धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता होईल? सत्य. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, अधोरेखित शब्द ओळखा, तर याचा अधोरेखित शब्द काय होईल? शब्दाचं काय होईल? नाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. आमच्या वर्गात बरेच नारद आहेत, तर आमच्या वर्गात बरेच नारद हे याचं काय? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. म्हणजे हे काय होईल? सामान्य. प्रश्न क्रमांक 16. नामाच्या प्रकारातील डॅश डॅश या नामाचे अनेकवचन होते, तर कोणत्या नामाचे अनेकवचन होते? सामान्य नामाचे अनेकवचन होते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर भोळा या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? भोळेपणा. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. श्रीमंताला गर्व पैशाचा या शब्दातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा, तर अधोरेखित शब्द काय? श्रीमंताला. तर याचं काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 नाम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत, तर चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत याचं काय आहे? अधोरेखित शब्दाचं काय होईल? सामान्य नाम. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, तर लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. आपला अधोरेखित काय? लोकमान्यांनी. तर याचं काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विशेष नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. या वयात तुला असे वागणे शोभत नाही, तर या वयात तुला वागणे शोभत नाही याचं काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 धातुसाधित नाम. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. आशा ताईच्या स्वरातील गोडवा विलक्षण आहे, तर याचं गोडवा हे अधोरेखित केलेलं याचं काय होईल? भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. सुलभा हे कोणते नाम आहे? तर सुलभा हे विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? तर प्रामाणिकपणा हे काय? भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26. पुढील शब्दातील भाववाचक नाम ओळखा, तर खालीलपैकी भाववाचक नाम काय होईल? श्रीमंती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27. पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते? तर भाववाचक नाम कोणते होईल इथं? कीर्ती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? तर कोणता शब्द सामान्य नाम आहे? ऑप्शन क्रमांक 4 परराष्ट्र. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29.
सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य या शब्दाचा प्रकार काय होईल? भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा. तर याचं काय होईल? विशेष नाम. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 31. खाली दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम कोणते ते सांगा. तर खालीलपैकी विशेष नाम काय होईल? श्रीलंका. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 32. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचे बोलणे मनाला लागले आहे. तर याचं काय होईल? धातू साधित नाम. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 33. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे. तर याचं काय होईल? गरिबांना म्हणजे हे काय होईल? नाम होईल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 34. पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य. तर वात्सल्य हे काय आहे? हे भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35. भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर चुकीची जोडी कोणती होईल? नवल व नवेली. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 36. माधुरी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? तर माधुरी हा शब्द नामाच्या विशेष नाम या प्रकारात मोडतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर भाववाचक नाम काय होईल याचं? माधुर्य. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 38. सामान्य नाम ओळखा. तर सामान्य नाम काय होईल याचं? शाळा. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 39. मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? तर मराठीत एकूण नामाचे 3 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40. समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? सामान्य नाम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 41. साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत? तर कोणती नामे आहेत ही? पदार्थवाचक. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 42. मोळी, ढिगारा, कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे? तर कोणता प्रकार आहे हा? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे समूहवाचक नाम. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 43. विशेष नाम हे डॅश डॅश असते. तर विशेष नाम हे काय असते? विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 44. सामान्य नाम डॅश डॅश असते. तर सामान्य नाम हे जातीवाचक असते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 45. भाववाचक नामांना डॅश डॅश असे सुद्धा म्हणतात. तर भाववाचक नामांना धर्मवाचक नाम सुद्धा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 46. सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द कोणता? तर कोणता होईल याचा उत्तर? ऑप्शन क्रमांक 2 नाम. प्रश्न क्रमांक 47. त्याची छी थू झाली. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. तर याचा अधोरेखित नामाचा प्रकार काय होईल? अव्यय साधित नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 48. मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. तर याचं ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हा काय प्राणी? अधोरेखित नामाचं काय होईल? सामान्य नाम. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 49. नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. तर अधोरेखित शब्दाचं काय होईल? नर्मदा हे काय आहे? नर्मदा हे एक विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 50. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको, भीम नवे हवेत. अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. तर अधोरेखित शब्दाचा प्रकार काय होईल? सामान्य नाम. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 51.
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर भाववाचक नाम काय होईल इथं? गुलामगिरी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं. क्रमांक 52 सामान्य नाम प्रकार ओळखा. सामान्य नाम प्रकार काय होईल? पुरुष. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 53 खालील शब्दातील सामान्य नाम कोणते? खालील शब्दातील सामान्य नाम काय होईल? डोंगर. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 54 विशेष नाम प्रकार ओळखा. तर विशेष नाम काय होईल? विशेष नाम होईल मोत्या. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 55 नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? तर नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 56 खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? तर खालीलपैकी कोणतं भाववाचक नाम नाही? शांत हे भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 57 वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर याची जात काय आहे? हे काय अधोरेखित शब्द? सामान्य नाम. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 58 भाववाचक नाम ओळखा. तर भाववाचक नाम काय होईल? फुशारकी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 59 गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा. तर गोडवा या शब्दाचा काय प्रकार होईल? भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 60 धर्म पासून धार्मिक तर धीट पासून काय होईल? धिटाई. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 61 शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य. तर सौंदर्य हे काय आहे? सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 62 भाववाचक नाम ओळखा. तर भाववाचक नाम काय होईल इथं? उंची. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 63 पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत. तर याचं अधोरेखित शब्दाचं काय होईल? सामान्य नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 64 कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते. तर काय असते? एकवचनी असते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 65 पुढील नामाचा प्रकार ओळखा. चांगुलपणा. तर चांगुलपणा हे काय आहे? हे भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 66 समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? तर समिती हे सामान्य नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 67 तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. तर तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो हे काय आहे? सामान्य नाम आहे. ऑप्शन क्रमांक 3 हा रिपीटेड प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 68 वात्सल्य हा शब्द डॅश डॅश आहे. तर वात्सल्य हा शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 69 विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शवणारे नाम डॅश डॅश होय. ते काय होय? विशेष नाम होय. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 70 खालील पर्यायापैकी सामान्य नाम कोणते? तर सामान्य नाम काय होईल? रस्ता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 71 त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? तर अधोरेखित शब्दाविषयी विचारलेले आपल्याला. तर अधोरेखित शब्दाचं काय होईल? भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 72 शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला. श्रीमंतांना गर्व असतो. तर याचं काय होईल? श्रीमंत माणसांना गर्व असतो. ऑप्शन क्रमांक
1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 73. 16 सोमवार हे कोणते नाम आहे? तर 16 सोमवार हे काय आहे? सामान्य नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.